नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठीतला दुसरा पाठ माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा अभ्यासूया. हा जो पाठ आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा पाठ प्रसिद्ध लेखक यदुनाथ थत्ते यांनी लिहिलेला आहे. 1922मध्ये त्यांचा जन्म झाला तर 1998मध्ये ते आपल्याला सोडून गेले. आता संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार म्हणून यदुनाथ थत्ते यांची ओळख. 32 वर्षे त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले. कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके त्यांची आहेत. हा जो पाठ आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतला आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या तिसऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवलेला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काय तर प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो. आता प्रतिज्ञा या शब्दातून कोणता दृढ विश्वास व्यक्त होतो तर आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे हा दृढ विश्वास प्रतिज्ञेतून व्यक्त होत असतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दाचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो. आता हा जो पाठ आहे हा संवादात्मक शैलीमुळे आहे. म्हणजे काय, जे आपले लेखक आहेत यदुनाथ थत्ते हे शाळेतील काही मुलांशी संवाद साधताना असलेला हा पाठ आहे. तर आता आपण पाठ शिकायला सुरुवात करूया. मी एकदा शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो. मुले प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडीच आहोत. पहा, एकदा आपले लेखक यदुनाथ थत्ते हे शाळेत गेले असताना शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून लेखक फार सुखावले. मुले प्रार्थनेतून परत येत होती तेव्हाच लेखकांनी विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, हो, प्रेम न करायला आम्ही करंटे थोडेच आहोत. मग लेखकांनी पुन्हा विचारलं, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? मुले आश्चर्याने पाहतच राहिली. त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? मुलांनी उत्तर दिले, हो करते. तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालनपोषण करते, आम्हाला वाढवते. लेखकांनी पुन्हा प्रश्न विचारला, मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? देशाचे पालनपोषण करू, गौरव वाढवू. पण मग देश म्हणजे काय? लेखकांनी पुन्हा प्रश्न विचारला. देश म्हणजे देशातील सर्व लोक. देशांवर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देशबांधवांवर करणे अवघड, होय ना? मुले म्हणाली, हो, खरे आहे. भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. पहा, ही ओळ मी पुन्हा वाचते. भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात. लेखक म्हणतात की भारतावर प्रेम करायचं म्हणजे भारतभूमीवरही प्रेम करायचं आणि भूमिपुत्रांवरही. लेखक आणखी हेही म्हणतात की काही लोक मात्र फक्त भूमीवर प्रेम करतात तर काही लोक भूमिपुत्रांवर. मग मुलांना पुन्हा प्रश्न पडला. मुले लेखकांना म्हणाली, म्हणजे अरे, देशांवर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवरही प्रेम करायला हवे ना? पहा, आता यावर मुले काय म्हणाली? बरोबर आहे. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले ते देशांवर खरेखुरे प्रेम करत होते. मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. हो ना, देश पुन्हा गुलाम व्हायला हवा.
आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काली असते की नेहमी असायला हवे? आता मुलांच्या या लेखकांच्या या प्रश्नावर मुले काय उत्तरे देतात ते बघूया. एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडीच द्यायचे. त्या मुलाचे उत्तर खूप छान होते की आपण देशावर प्रेम नेहमीच करायला हवे. आपलं प्रेम दाखवण्यासाठी नेहमीच संकटांना आमंत्रण थोडी द्यायचे. पहा त्यावर लेखक काय म्हणाले. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट पंडित नेहरू यांनी लोकांना समजवली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकांना समजून सांगितलं की बाबांनो, देशांवर प्रेम करायचे म्हणजे सर्वांवर प्रेम करायचे. एका मुलाने अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्यांचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्यांच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आलीच पाहिजे. पहा, लेखकांना अडून एका मुलाने प्रश्न विचारला की आपण देशावर प्रेम करायचे म्हणजे नेमकं काय करायचं? त्यावर लेखकांनी तितकंच छानसं उत्तर दिलं की आपल्याला अश्रू आणि हास्य यांची भाषा आली पाहिजे. अश्रू म्हणजे काय तर एखाद्याला दुःख झालं तर त्याचं दुःख पाहून आपल्यालाही दुःख व्हायला हवं. आणि हास्य म्हणजे काय, एखाद्याला आनंद झाला तर त्याच्या आनंदातही आपल्याला सामील होता आलं पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा. मुलांना प्रश्नच पडला की आजपर्यंत इंग्रजी भाषा ऐकली, हिंदी भाषा ऐकली, तमिळ ऐकली, पण हास्य आणि अश्रूंची भाषा. त्यावर त्यावर लेखक काय म्हणाले, हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. मुलांनो, ही भाषा कशी आहे? जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजींनी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले, प्रेम निष्क्रिय असू शकत नाही. प्रेम हे नेहमी सक्रिय पाहिजे आणि तेही सुबुद्धही हवे. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? पहा, आता त्यावर लेखक काय म्हणतात. शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणं म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणं म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल. मुलांनी लेखकांना प्रश्न विचारला की शांततेच्या काळात देशावर प्रेम कसं करायचं. मग त्यावर लेखकाने उत्तर दिलं की शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहे. उदाहरणार्थ, हातात झाडू घेऊन तुम्ही गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई केली तेही देशप्रेमच होईल. कोणतेही काम करताना मनात असा विचार यायला हवा फक्त की माझ्या या वागण्याचा, माझ्या या बोलण्याचा देशावर आणि देशवासियांवर काय परिणाम होईल. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशांवर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. खरं म्हणजे काय असतं की आपल्याला देशावर प्रेम करायचं तर मग त्यासाठी लहान गोष्ट असो की मोठी गोष्ट असो, यापेक्षा ते जे काम आहे ते आपण कशा पद्धतीने करतो, निस्वार्थ भावनाने करतो की स्वार्थी भावनाने करतो, त्यावरच ते काम लहान किंवा मोठं हे ठरत असतं. लेखक म्हणतात, स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे कामही लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. संत कबीराचे नाव तुम्ही ऐकलेच आहे ना. आता संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना असं म्हटल्यावर विद्यार्थी म्हणतात, हो ऐकले आहे ना. ते शेली विणायचे इतर विणकरांसारखेच, पण देशासाठी ते सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणूनच ते अपूर्व असायचे. आता पहा मुलांनो,
संत कबीरही वेगळ्या विणकरांसारखेच विणकरांसारखेच शैली विणायचे, पण मात्र ते म्हणायचे की मी देशासाठी सणंग विणतो आहे. त्यांची भावना तशी होती. मग आता सणंग म्हणजे काय, तर देशासाठी मी अखंड वस्त्र विणतो आहे असे ते म्हणायचे. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवितात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुलांत सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले यात फरक असेल की नाही. मुलांना उदाहरणार्थ देऊन लेखक सांगतात की अरे मुलांनो पहा, तुम्ही शिकता फक्त जर चांगले मार्क्स मिळवण्यासाठी शिकले तर ते, आणि शिक्षकांनी विद्यार्थी चांगला नागरिक व्हावा म्हणून शिकवलेला, सज्ञान मुलगा व्हावा म्हणून शिकवलेले, म्हणजे पहा चांगले मार्क्स मिळवावेत म्हणून शिकलेला की सज्ञान होण्यासाठी शिकलेला, या दोन्ही विद्यार्थ्यात फरक असणार आहे. हो, फरक असायलाच हवा. पहा, हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो? फरक असतो ना. आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना, असे विद्यार्थी उत्तर देतात. मग त्यावर लेखक म्हणतात, अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धबधब करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही. त्यावर मुले काय म्हणतात, आईची शाबासकी ती आईची शाबासकी, यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठे मिळणार आहे. तेव्हा देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चित वेगळीच असेल. पहा, देशाच्या आणि देशबांधवांच्या प्रेमाने जे आपण करू त्याची गुणवत्ता वेगळी असणार आहे. ही जाणीव नसल्याने अडचण आणि गैरसोय आपणच करत असतो. एसटीच्या, रेल्वेच्या कामगाराला, त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवांबद्दल प्रेम असेल, आस्था असेल तर गाड्या घाण राहतील का. जे एसटीचे कर्मचारी म्हणा किंवा रेल्वेचे कर्मचारी म्हणा किंवा त्यातले प्रवासी म्हणा, जर त्यांनी स्वच्छता राखली तर खरं मला सांगा की त्या गाड्या घाण राहतील नाही ना. देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टी दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर आपण प्रेम दाखवूच, मोठे प्रश्नांवर वेळेस तर आपण प्रेम दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग मात्र रोजच येतात. आपल्या देशावरील व देशबांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची खरंच गरज नाही. आपल्या देशावर आपलं प्रेम आहे, आपल्या देशबांधवांवर आपलं प्रेम आहे हे दाखवण्यासाठी खरंच विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, देशावर संकट आणणं गरजेचं आहे? नक्कीच नाही. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवांवर प्रेम हे आता त्यांना जणू काही समजलं होतं. ज्यांना देशबांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल असे लेखक विद्यार्थ्यांना समजवून सांगतात. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येतं. त्याचप्रमाणे यच्छयावत मानव मात्रांवर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवांवर प्रेम करणेच शक्य असते. आता पहा किती छानसं उदाहरण दिलेलं आहे की सारे विश्व आपल्याला असं वाटते की कधीतरी यांना कवेत घ्यावे, पण ते शक्य आहे का? नक्कीच नाही. त्यावेळेस फक्त आपण जवळच्यांनाच आलिंगन देऊ शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्या संपूर्ण मानवजातीवर प्रेम करायचे आपण म्हटले तरीही विद्यार्थी मित्रांनो आपण शेवटी त्यातले देशबांधवांवरच प्रेम करणे आपल्यावर शक्य आहे. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकीचे धर्म जगाला प्रेम अर्पवावे. अशा खऱ्या अर्थाचा उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. म्हणजे जो खरा धर्म ओळखतो, जो देशवासियांवर आणि देशावर प्रेम करतो, देशभूमीवर प्रेम करतो, त्यालाच म्हणण्याचा हा खऱ्या अर्थाने ही ओळ आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का?
आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे की ती भूमी सस्य श्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची? देशावर प्रेम करायचे तर आज देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाटात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको. इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय? ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल? लेखक मुलांना विविध माध्यमातून देशावर प्रेम करणे काय हे समजून सांगत आहेत. ते म्हणतात की आपले डोंगर माते उघडे बोडके दिसले म्हणजे आपण देशावर प्रेम करतो का? नक्कीच नाही. आपण राष्ट्रगीतात म्हणतो सस्य श्यामला माता, पण ती जे सस्य श्यामला माता आहे का खरंच? ही चित्र बदलण्यासाठी आपल्याला कंबर कसायचं आहे. खरेखुरे प्रेम करायचं असेल तर प्रदूषणाच्या कचाटात सापलेली आपली ही देशभूमी आहे ती सोडवायची आहे. ते म्हणतात की कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर या भूमीला सुफलता म्हणता येईल का? नक्कीच नाही. कष्ट करणाऱ्याला फळ मिळावे आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणारच हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागेल. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात येण्यासाठी त्यासाठी लागणारी धडपडायची प्रेरणा आपल्याला मिळालीच पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपसात भांडत राहिलो तर या भारत माताला हे रुचेल काय? नक्कीच नाही. APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न होतं या 2020मध्ये की आपला भारत देश हा विकसित झाला पाहिजे, पण त्यासाठी आपण प्रयत्न केले की जात, धर्म, वंश, भाषा यावर फक्त भांडत राहिलो? देशावर आपले प्रेम असेल तर हे सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देताच आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजेच भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. शेवटी लेखकांना हेच समजून सांगायचं आहे की देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्रावर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांनी त्यांची भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच आहे. तुम्ही फक्त म्हणाल की माझ्या भूमीवर मला खूप प्रेम आहे आणि इकडे भूमिपुत्रांवर मात्र प्रेम करणार नाही, तो कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, वंशाचा असो किंवा कोणत्याही भाषेचा असो. त्या भूमिपुत्रावर जर तुम्हाला प्रेम करता आला नाही आणि तुम्ही फक्त भूमीवर प्रेम करत असाल तर एक प्रकारचे ते ढोंगच आहे असे लेखक म्हणतात. वंदे मातरम या गीतात जे चित्र शब्दांकित केले गेलेले आहेत ते वास्तव्यात यावे म्हणून जी धडपड आपण करत राहिली पाहिजे त्यासाठी सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा याचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे होय. म्हणजेच देशावर प्रेम करणे होय. माझ्या पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक नक्की करायचे आहे आणि शेअरसुद्धा करायचा आहे. मी सोनाली गजानन जाधव पाटील तुम्हा सर्वांचा आता इथे निरोप घेते. धन्यवाद.